मागील काही वर्षांपासून भेडसावणारा इचलकरंजीतला जलपर्णीचा प्रश्न यंदा पुन्हा भेडसावू लागलाय। थंडीच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या पूर्वी हा प्रश्न जटिल बनतो। गेल्या वर्षी माणुसकी फाउंडेशननं सलग 92 दिवस मोहीम राबवली होती। त्यामध्ये सुमारे 4000हून अधिक ट्रॉली केंदाळ काढण्यात आलं होतं। तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांची या कामी चांगली मदत झाली होती। आता आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या सहकार्यानं गेल्या 3 दिवसांपासून केंदाळ काढण्याचं काम चालू आहे। यामध्ये महानगरपालिकेचे सहाय्यक क्रीडा अधिकारी संजय कांबळे यांचं आणि त्यांच्या टीमचं सहकार्य मिळतंय। आगामी उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यानं नदी शुद्ध आणि केंदाळमुक्त होणं गरजेचं आहे। यासाठी गावातील सामाजिक संस्था आणि सार्वजनिक मंडळांचा सहभाग महत्त्वाचा आहे। त्यामुळे या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे यांनी केलंय।